गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विधी मॅड हेड्स. सो आज आहे 1 ऑक्टोबर आणि मी चालली आहे गुजरातला ज्योतिर्लिंग करायला. जसं मी त्र्यंबकेश्वरवाल्या ब्लॉगमध्ये बोलली होती, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगवाल्या ब्लॉगमध्ये. तर गुजरातचा ब्लॉग बनवेन, 3 पार्टमध्ये येईल माईट बी. तर तुम्ही बनवून राहा आणि माझ्यासोबत गुजरातला फिरायला चला. भेटते पुढे. ब्लॉग आपण आता पुढे कंटिन्यू करू. बाय. आम्ही बोरिवली स्टेशनला पोहोचलोय आणि तुम्हाला आमच्या बॅग्स दाखवतो. 1 मिनिट. असं वाटतंय की 1 महिन्यासाठी शिफ्टिंग करायला चाललोय आम्ही गुजरातला. आता आमची ट्रेन अजून आली नाही आहे. सौराष्ट्र मेलने चाललोय. ट्रेन आली की मग ट्रेनमध्ये ब्लॉग कंटिन्यू करते. सो गाईज, आता आम्ही बसलोय ट्रेनमध्ये. 9:54 का ना, 9:54ला ट्रेन निघाली आहे बोरिवलीवरून. आता आम्ही माहीत नाही कुठे पोचलोय, विरारच्या पुढे पोचलोय. आणि अरे फ्लॅशलाईट मॅन प्लीज. आणि आता मी डायरेक्ट ब्लॉग उद्या कंटिन्यू करेन. आता आम्ही थोडीशी मजाक मस्ती करू आणि आम्ही आता झोपून जाऊ. सो बाय, टेक केअर, गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही गुड मॉर्निंग फ्रॉम गुजरात बाय द वे. आम्ही ऑलमोस्ट गुजरातला पोचलो आहे. राजकोट क्रॉस झालं. आम्ही मॉर्निंगला 6-7 वाजता उठलेलो सर्व. बट थोडा असंच टाईमपास फ्रेशन अप होण्यासाठी थोडा टाईम गेला. आता आय गेस 1 तास बाकी असेल पोचायला. 1 तासाने आम्ही पोचू आणि मग बाकीचा ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करेन. फायनली वी आर इन गुजरात. पूर्ण रात्रभर आम्ही झोपलो होतो. मॉर्निंगला उठून फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला, आता बसलोय. फायनली आम्ही द्वारकाला पोचलोत आणि आम्ही हॉटेलमध्ये ऑलरेडी हॉटेल आम्ही बुकिंग केलेलं. सो आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे आणि आता आम्ही फ्रेश होऊ, तयारी करू आणि जाऊ द्वारकाधीश मंदिरला दर्शन घ्यायला. सो आता टाईम झाला. आम्ही ॲक्च्युली आमची ट्रेन पोचणार होती 1:10ला, पण आम्ही पोचलो आहे 1:40ला. सो आम्हाला ऑलरेडी लेट झालेला आहे. आता फटाफट तयारी करतो आणि मग जातो. सो वेलकम बॅक गाईस. आता आम्ही तयारी केली आहे आणि आता आम्ही चाललो आहे द्वारकाधीश टेम्पलला. आम्ही 1 तासात, ओ माय गॉड माईकला चिपकतो आहे. 1 तासात तयारी केली. आता आम्ही जेवून घेऊ काहीतरी, कारण की आम्ही रात्री जेवलो होतो आणि मग ट्रेनमध्ये तेवढा काही खाल्ला नाही आहे. सो आता आम्ही जेवून घेऊ आणि मग जाऊ द्वारकाधीश टेम्पलला आणि बाकीचे आजूबाजूचे थोडे मंदिर करून घेऊ. आणि बाकी मी मंदिरात जाईन तेव्हा दाखवते. श्वेता आली आहे, पूर्वाना आली आहे. वी मिस यू पूर्वा. बाय द वे आम्ही मॅचिंग कपडे घातले, फक्त कलर डिफरंट आहे दोघींचा. बाकी पूर्वा वी मिस यू. ठीक आहे, कोई बात नाही, नेक्स्ट टाइम आना जरूर. गुजरातला येऊन आम्ही काय खातो, एनी व्ह्यूज. गुजरातला येऊन आम्ही जलेबी फाफडा सोडून आम्ही मसाला डोसा आणि उत्तप्पा खातोय. कारण की गुजरातमध्ये एक आहे की 2 वाजल्यानंतर जेवण नाही भेटत. इकडे जे भेटेल ते खायला लागेल 2 वाजल्यानंतर, मग डायरेक्ट संध्याकाळी जेवायला. चला आता खाऊया. आता आम्ही चाललोय ब्रह्मकुमारी टेम्पलमध्ये. ॲक्च्युली हे टेम्पल नाही आहे, हे आर्ट गॅलरी आहे, दाखवते.
जीसस येशूचं पण आहे ते. आता आम्ही आर्ट गॅलरीमध्ये आलो होतो आणि ह्या आर्ट गॅलरीमध्ये खरंच खरंच खूप खूप चांगल्या गोष्टी आहेत जे म्हणजे चारही युगांमध्ये सांगितलेल्या आहेत. सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग, कलियुग या 4 युगांमध्ये काय काय झालं आहे आणि पुढे काय काय होणार आहे हे सर्व सांगितलं इकडे. सो हे मस्ट विजिट प्लेस आहे. तुम्ही पण या. थोडंसं दाखवते तुम्हाला. गुजरातला येऊन आम्ही एक रायडर हायर केलाय. अभिषेक बुर्डे नाव आहे. गुजरातला कधी याल ना तर अभिषेक बुर्डेला जरूर घेऊन या तुमच्यासोबत. सो कॉन्टॅक्ट अभिषेक बुर्डे टू ट्रॅव्हल इन द्वारका. आता आम्ही आलो आहे. हे आहे भूतनाथ मंदिर आणि हे आहे सिद्धनाथ महादेव मंदिर. हे 2 मंदिर करू आणि मग जाऊ. तुम्हें कुछ कहना है? नहीं, कह सकता है. ले लिया मैंने तेरे को. ज्यादा शाइनिंग मार मत, समझा ना. हो गच्ची पटेली. लाजतोय काय? तो श्री मारुती नंदन. आता आम्ही आलोय स्वामीनारायण मंदिर. चला जाऊ. खूप खूप मस्त व्ह्यू आहे आतमध्ये. आता आम्ही आलोय शक्तीपीठ, गायत्री शक्तीपीठ. आता आम्ही आलोय भडकेश्वर महाराजच्या मंदिरावर आणि इकडे एवढं मोठं शिवलिंग आहे ना, तुम्ही बघाल ना तुम्हाला खूप आवडेल. आराम आता. आणि अगदीच एकदम समुद्राच्या किनाऱ्यावर आहे आणि व्ह्यू दाखव. तू बोलव आता कोणाला? तुझ्या कॅमेरामध्ये. हा ओके, म्हणजे विधी मॅडेट चालू होता आता. हो. ओके, सांग जरा सबस्क्राईब कर विधी मॅडेट्सला. विधी मॅडेटला सबस्क्राईब करा थँक्स. आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अध्यक्ष बोलतात काहीच अध्यक्ष. आमच्या सगळ्या व्हिडिओज म्हणजे विधीच्या सगळ्या व्हिडिओज मध्ये आम्ही पण असू, तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा. नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. येस. लवकरात लवकर लाईक, सबस्क्राईब आणि चांगलं झालं ना. मस्त होता. तू मस्त बोलतोस हा. व्हिडिओ मस्त बनवतो. याला मी घेणार हा प्रत्येक व्हिडिओ मध्ये. जिकडे जिकडे फिरायला जाईन मी यांना घेऊन येणार. चला. हे इकडे बाजूला समुद्र आहे. खूप सारा फोटो सेशन करून आता आम्ही चाललोय आमच्या नेक्स्ट लोकेशनवर. माहित नाही आता नेक्स्ट लोकेशन कोणतं आहे. आम्ही जे ऑटोवाला भैया आहे त्यांना सांगून ठेवलंय फिरवण्यासाठी. लेट्स सी. ओ मी चप्पल घालायचं विसरले. चला आता भेटते नेक्स्ट लोकेशनला. नेहमीप्रमाणे आपण पितोय चाय. ऍक्च्युली माझा चाय पार्टनर आहे रौनक. नेहमी आम्हाला चाय प्यायचा असेल कधी पण पितो. कधी पण जेवायच्या आधी, जेवायच्या नंतर, कुठे चालतोय, चाय दिसला चाय पिऊया. कटिंग कटिंग
सो लेट्स हॅव सम टी ॲज युजल. आणि दीपिकाला कॉर्न खायचंय, ठीक आहे. आता ती कॉर्न घ्यायला गेले. आता ह्या लोकांना विचारून गेले, हे लोक नाही बोललेत. तरी पण मी परत एकदा विचारते. हा, ए श्वेता, तुला कॉर्न खायचंय? तुला 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 इच्छा तर नाही. तू क्या ऍक्टिंग क्या कर रहा है बे? ऍक्टर काय घाणेरडा ऍक्टर आहे शी. आता हे लोक नाही बोललेत. आता ती जेव्हा घेऊन येईल ना तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. हे लोक ना आधी नाही बोलतात सगळ्या गोष्टींसाठी, हा, आणि नंतरला बरोबर खातील. मी दाखवते, थांबा. आता मी तुम्हाला बोललेली ना की हे लोक नाही बोलतील आणि हे लोक खातील. मी तुम्हाला दाखवते, बघा. तुम्ही लोक तर नाही बोललेले ना. विचार केला की एवढा प्रेमाने ते घेऊन आलेली आहे, थोडंसं टेस्ट केलेलं बेटर झालेला आहे. तिला तर खाऊ द्या. ते सर्व केवढा होता, कशा आरामी लोक हे लोक आधी नाही बोलत होते. काय गरज होती मग नाही बोलायची? ऍक्च्युली आम्ही तिला थोडी हेल्प करतोय, कारण की तिने एवढा आणलाय. तिने हेल्प मागितलीच नव्हती, आम्हाला करायची होती म्हणून आम्ही. आम्हाला थोडा पैशाचा शॉर्टेज होता म्हणून मी नाही सांगितलं. पैशाचा शॉर्टेज म्हणून नाही सांगितलं. आता आम्ही आलोय गीता मंदिर. गीता मंदिर केल्यावर आपण जाऊ द्वारका मंदिर. चला. रुक्मिणी देवी मंदिरच्या टेम्पलला चाललोय आणि आता इकडे लाईट नाही आहे तर काही दिसणार नाही. पण इकडे असं आहे की तुम्ही इकडे येऊन आहे ना पाण्याचं दान करू शकता. म्हणजे इकडे आहे ना खारा पाणी असतो, तर देवीला तुम्ही गोड पाण्याचं दान देऊ शकता इकडे येऊन. तर जाऊया. आम्ही भिजत आलो आता द्वारकाधीशला. आता मी द्वारकाधीशचे दर्शन करून आलोय, पण आतमध्ये कॅमेरा फोन वगैरे काही अलाउड नव्हतं, सो आम्ही ते सर्व बाहेर ठेवलेलं. आता आम्ही जेवायला बसलोय. म्हणजे इकडे जस्ट मंदिराच्या बाजूला एक रेस्टॉरंट आहे, माधव रेस्टॉरंट ना, नाव काय? माधव रेस्टॉरंट. आता तिकडे आम्ही असं विचार करतोय काठियावाडी थाली खाऊ. बघूया, थाली आल्यावरती मी तुम्हाला दाखवते. बाकी दर्शन तर खूप मस्त झाले आणि पावसाने एकदम मस्त धमाल मचवली. बाकी सो गाईज, आम्ही जेवून हॉटेलवरनं डायरेक्ट घरी आलो आहोत. आम्ही काठियावाडी थाली तर नाही मागवली, कारण की ते बोलत होते की एक थाली एकच जण घेऊ शकतो 150 रुपीजला, कारण की ती अनलिमिटेड थाली होती म्हणून. आणि आम्हाला तसं करायचं नव्हतं. म्हणजे आम्हाला जर एक थाली घेतली आणि ती जर नाही आवडली तर मग एवढा थाल्या सर्वांना घेऊन म्हणजे कसं, कारण की गोड जेवण असतं म्हणून तर सर्वांना गोड जेवण जमत नाही. तर आम्ही नॉर्मल पनीर मसाला आणि रोटी घेतलेली आणि दाल राईस घेतलेला, ते खाल्ला. आणि आता आम्ही घरी आलो. आमचं हॉटेल जस्ट 500 to 600 मीटर्सवरतीच होता द्वारकाधीश टेम्पलवरून. तिकडे जेवलो आणि आम्ही आता घरी आलो. आता थोडासा फन टाईम, थोडा मजाक मस्ती करू फ्रेंड्स आम्ही सर्व मिळून, आणि मग झोपू, कारण की उद्या सकाळी लवकर उठून नागेश्वरला जायचं आहे. सो आजसाठी एवढंच. बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटते तुम्हाला उद्या.